नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सोय करून ठेवा. कारण की नगर परिषदेच्या संदर्भामध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या जाहिराती ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर या येणार आहे आणि ह्याच्या संदर्भातले कारवाई जी आहे ती अतिशय वेगवान झालेली आहे. या संदर्भात परिपत्रकाच्या माध्यमातून ही वेगाने चालणारी कारवाई जी आहे ती आपल्याला लक्षात येते आणि ह्या संदर्भामध्येच आता 6 तारखेला 6 एप्रिल 2026ला हे आलेलं नवीन परिपत्रक आहे. परिपत्रक काढलं कोणी? जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड, अलिबाग या ठिकाणाहून हे परिपत्रक निघालेलं आहे. या माध्यमातून सुद्धा आपल्याला दिसून येतोय की नगरपंचायत किंवा नगर परिषदच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर आपल्याला दिसणार आहेत. या संदर्भामध्ये बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं, ज्या अर्थी सामान्य प्रशासन विभाग व शासन निर्णय क्रमांक जो आहे 4 मे 2022 अन्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा व्यतिरिक्त जी संस्था ही परीक्षा घेते त्यांच्या संदर्भामध्ये नामनिर्देशकांच्या कोट्यातील गट ब अराजपत्रितता, गट क आणि गट ड या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणे असे निर्देश प्राप्त झालेले आहे. हे या ठिकाणी इथं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी गोष्ट क्लिअर होऊन जाते की जिल्हाधिकाऱ्याला हे निर्देश दिले गेलेले आहेत की त्यांनी या संदर्भामध्ये काय केले, एक समिती नियुक्त करायची आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून यांच्या पदांची संख्या काय आहे ते त्यांना निश्चित या ठिकाणी करायचं आहे. यामध्ये बघा, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बघा, कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशक कोट्यातील गट प व गट क ड या सर्व पदे सरळ सेवेने भरताना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी TCS आणि ION टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि IBPS इन्स्टिट्यूट ऑफ द बँकिंग पर्सनल सिलेक्शन यापैकी कोणत्याही एका कंपनीच्या आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासकीय विभाग आणि कार्यालय निवड करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीनेच प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. म्हणजे इथं अजून स्पष्ट झालंय, नगर परिषद आणि नगरपंचायत यांची जी पदभरती होणार आहे ब क ड ची, ही पदभरती TCS आणि IBPS या 2 कंपन्यांपैकी एका कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि ह्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे बाबा, ह्यांच्यासोबत करार ऑलरेडी झालेले आहेत. TCS किंवा IBPS या 2 पैकी एक घेणार आहे आणि ह्या संदर्भामधले जे काही करार राहिलेले असतील हे लवकरात लवकर त्यांनी पूर्णत्वास न्यावेत. आणि ह्या संदर्भामध्ये ही जी ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ही घेतली जाणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण बाब आपल्याला ह्यामध्ये दिसून येते. यामध्ये ज्या अर्थी नगर परिषद नगरपंचायत सेवा 2023 अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत गट क आणि ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरवायच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उपरोक्त नमूद दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करून त्यांच्यासमवेत सामंजस्य करार करून जाहिरात प्रसिद्ध करणे व तदनंतर सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा निवड समिती गठीत करणे आवश्यक मानले आहे. म्हणजे इथं स्पष्टपणे सांगितलंय, या संदर्भामध्ये जे काही व्यवहार असतील, जे काही करार आहे, सामंजस्य करार आहे, या 2 पैकी एका कंपनीसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण करावे हे स्पष्ट सांगितले. याची परीक्षा सरळ सेवेच्या माध्यमातून स्थायी स्वरूपात म्हणजे परमनंट जे आहेत, ज्यांना परमनंटली महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये जायचं आहे, यांच्या संदर्भामध्ये ही परीक्षा ही घेतली जाणार आहे सरळ सेवेची. आणि या प्रक्रिये माध्यमातून जिल्हा निवड समिती जी आहे ही गठीत करून लवकरात लवकर या संदर्भातल्या जाहिराती या प्रसिद्ध करण्याचे आदेश किंवा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. त्या अर्थी किसन जावळे, जिल्हाधिकारी रायगड नगर परिषद पंचायत गट क आणि ड च्या स्थायी रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत
प्रायोजनासाठी खालीलप्रमाणे जिल्हा निवड समिती गठीत केली. म्हणजे रायगडच्या माध्यमातून काय, रायगडमध्ये याची जिल्हा निवड समिती जी आहे ती निश्चित केली गेलेली आहेत. आणि जिल्हा निवड समितीमध्ये एवढे जे सदस्य आहेत 7 सदस्य यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. आणि ह्या माध्यमातून आता येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड असेल, अलिबाग असेल या ठिकाणी याची जाहिरात येईल. तसंच आपण मध्यंतरी आपण यांचा एक आराखडा सुद्धा बघितला आहे. यामध्ये सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 2000च्या जवळपास 1100च्या जवळपास जागा या संभाजीनगरमध्ये आहेत, म्हणजे सर्वाधिक जागा आहे. मग या संदर्भामध्ये आपल्याला ही जिल्हा निवड समितीच्या संदर्भामध्ये ही एक परिपत्रक जे आहे नगर परिषद येणाऱ्या कालावधीमध्ये एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यामध्ये पैकी एका महिन्यामध्ये 100% नगर परिषदेच्या जाहिराती या सुरू होणार आहेत. त्यामुळे आपल्या तयारीला वेग येणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला रिसेंटमध्येच काय बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून आल्यात. यासोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला स्टेट बोर्ड बॅच ही आपल्याला सुरू करते. या स्टेट बोर्ड बॅच ही पूर्णतः रेकॉर्डेड बॅच असणार आहेत. ह्या रेकॉर्डेड बॅचमध्ये आपल्याला अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, मॉक टेस्ट असणार आहे, PDF नोट्स असणार आहे, व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असणार आहे. आणि याची फी असणार आहे फक्त 1199 मध्ये ही पूर्ण बॅच असणार आहे. जी की आपल्याला नगर परिषदेचा GK चा पेपर जो आहे तो आपल्याला सहजरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्टेट बोर्ड बॅच ही महत्त्वपूर्ण असणार आहे. यासोबतच आपल्या नगर परिषदेची बॅच सुद्धा आपल्या ह्यात चालू आहेत. त्यामुळे नगर परिषद बॅचला सुद्धा जाऊन तुम्ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या सरळ सेवा फोल्डरमध्ये जाऊन नगर परिषद बॅच जॉईन करू शकतात. आणि अजून माहिती आपल्याला अजून GKला आपण आपल्याला GK अजून वाढवायचं असेल तर आपली स्टेट बोर्ड रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपण जॉईन करू शकतात. यासोबत बघा आत्ता रिसेंटमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये 3138 पद रिक्त आहेत. या संदर्भामध्ये आपण बऱ्याच वेळेस बघितलेले याची जाहिरात ही येणार आहे. आणि राज्यातील चित्र गट क आणि ड साठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्याचे संकेत या ठिकाणी दिलेले आहेत. रिक्त पदांची एकूण संख्या या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेली आहेत. कोकण विभाग जो आहे यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि एकूण 200 पद कुठे कोकणामध्ये आहे. यानंतर पुणे विभागामध्ये एकूण पद 412 आहेत. त्यानंतर अमरावती विभागमध्ये 487 जागा आहेत. नाशिकमध्ये 411 आहेत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सगळ्यात जास्त 1188 जागा नगर परिषद नगरपंचायतच्या पदभरती ही केली जाणार आहे. आणि नागपूर विभागामधून 440 जागा यांची पदभरती केली जाणार आहेत. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला ही आकडेवारी माहीत असणं गरजेचं आहे, कारण की ह्यानुसार आपल्याला कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा आहे, जास्तीत जास्त फॉर्म कुठे येणार आहेत, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आपल्याला सुद्धा तयार राहायचं आहे आणि आपल्या अभ्यासाला चालू ठेवायचं आहे. यामध्ये गट क संदर्भात 2151 जागा गट क च्या असणार आहे आणि गट ड च्या एकूण 987 जागा असणार आहेत. अशा टोटल 3138 पदं हे आपल्या इथं भरले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला अभ्यासाचा वेग हा वाढवायचा आहे. या संदर्भामध्ये बघा आपल्या संदर्भामध्ये आपल्या या सर्व बॅचेस आहेत. जलसंपदा, तलाठी भरती, आरोग्य विभाग असेल, नगर परिषद असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल, महानगरपालिका, कृषी सेवक असेल, या सर्व इंडिव्हिज्युअली आपल्या बॅचेस होतात. या बॅचेसची फी फक्त 699 आहे इंडिव्हिज्युअली. आणि जर आपण सर्व एकत्रित करू इच्छित असाल तर आपली संपूर्ण सरळ सेवा बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही चालू आहे आपली. आणि ह्या बॅचची फीस जी आहेत 1299 रुपये ही या बॅचची फी असणार आहे. यामध्ये आपल्याला सर्व MPSC, TCS, IBPS कोणत्याही पद्धतीने परीक्षा होत असेल तर त्याची तयारी ही पूर्ण करून घेतली जाणार आहे. त्यामुळे तोरा करायचं आहे, संधी सोडायची नाही आहे. आणि नगर परिषदेची तयारी सुरू करत असाल तर करिअर ऑर्बिट अकॅडमीला नक्की एकदा व्हिजिट द्यायची आहे, बॅच जॉईन करायची आहे आणि आपल्या यशाचा मार्ग सुकर करायचा आहे. थँक्यू.